सुरुवात करण्याकरता सलामीवीर. चला आता जास्त वेळ अजिबात घालू नका. बॅटिंग फिल्डिंग करण्या संघाला लक्षात घ्या. काल अशाच प्रकारचा प्रयत्न झाला होता आणि संघ पराजित झाला होता. त्यामुळे तुम्हाला आज वेळेचं भान ठेवून विकेटवर लवकर लवकर गोली करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला प्रकाशामध्ये बॅटिंग करता येणं सोपं होईल. कारण याचाच परिणाम काल आपण पाहिलं असेल, सुपरनी संघ पराजित झाला तो याच कारणापायी. त्यांनी सुरुवातीला फिल्डिंग घेतली आणि अंधारमय वातावरणात त्यांना मात्र अगदी सामना गमवावा लागला. तर ऋषिकेश मागच्या सामन्यातला हिरो ठरला होता. मागच्या सामन्यात अगोदरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करणारा. इथे मात्र पहिल्या चेंडूवर अगदी सुरुवात झकास पाहायला मिळते. अगदी स्विच हिटचा फटका आणि चेंडूचा पाठला करत असताना चेंडूने मात्र घोडदौड आपली पूर्ण केली. चेंडू सीमा पार चौकाराने सुरुवात होते. नक्कीच एक चांगली सुरुवात अपेक्षित होती, त्याप्रमाणे सुरुवात झालेली मनीष बांबेरेंची. मागच्या सामन्यात देखील त्यांनी अगदी चांगला खेळ केला होता. चांगली बॅटिंग करताना 19 धावा ठोकल्या होत्या. पहिल्या सामन्यात ते अगदी पहिल्या चेंडूवर बाद होते 0वर. परंतु अगदी नक्कीच आता त्याचं जेव्हा आता बसू लागलं मैदानात त्यांना सूर सापडला असं म्हणायला लागेल. तर क्रिकेटमध्ये हा सूर खूप महत्त्वाचा असतो. स्वर आणि सूर हे जर जुळले तर खरोखरच एक चांगला आपल्याला आनंद मिळतो. त्याप्रमाणे मग आता त्यांना निश्चितच सूर सापडला तो या मागच्या सामन्यापासून. कारण मागच्या सामन्यातली जी संचावती इनिंग त्यांची पहिली आपण 19 धावांची याच्याच पुढे त्यांनी तरी ओढली आणि या षटकातील पहिल्या चेंडूवर एक संतुलित असा चौकार मारत सुरुवात करतायत. चेक प्रति षटकारास अल्मान टीम करता नितीन ठाकरे स्वराली एंटरप्राइजेस यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ओव्हर टू दिनेश सर. तर नक्कीच तुमच्याकडे जर बॅटिंग आहे तर आमच्याकडे चेंडू आहे, नक्कीच हे दाखवून दिलं आहे. टिट फॉर टॅटची लढाई सध्या आपण पाहतोय. जसं उत्तर दिलं गेलं, प्रश्नांना उत्तर जसं सवाल दिला गेला आणि निश्चितच पुढचा चेंडू मात्र डॉट टाकला गेला आहे. तो गोलंदाज यांच्या मार्फत ऋषी यांची चांगली गोलंदाजी पाहिली पण या चेंडूवरचे. त्यानंतर षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा स्विचरचा फटका. 2 षटकांमधून खूप मोठा गॅप आणि गॅपचा फायदा घेताना चेंडूला अगदी प्लेसमेंट चांगली आणि चेंडू बहुधा सीमे रेषेकडे जातोय. या दरम्यान तर अगदी खूप अथांग मेहनत केली होती शतक्षणी, परंतु त्यांच्या आवाक्यात असलेला चेंडू सीमा पार गेला आणि चौकार. आणखी एक दर्जेदार चौकार पण पाहायला मिळतो. 3 चेंडूमध्ये 2 चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 8 या अंकावर. मागच्या सामन्यात दीपेश गोलप 0वर बाद झाले, परंतु आता मात्र आपण बघतो चित्र बदलतोय. अगोदरच्या सामन्यात त्यांनी 91 धावा टाकल्या होत्या 20 चेंडूमध्ये. म्हणजे क्रिकेट अनिश्चित खेळ म्हटला जातो आणि सातत्य टिकवणं थोडंसं कठीण जातं या खेळामध्ये. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच खेळाकडून चांगली कामगिरी होईल असं नसतं. तर हे कामगिरी आता सध्या आपण पाहतोय मनीष बांबरे यांच्याकडून. षटकातील पुढचा चेंडू ऋषी यांचा यावेळी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा चेंडू बाहेर निघाला आणि त्यामध्ये पंचांनी पहिले हात समंत रेषेत नेताना एक अवांतर धाव येते एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्येमध्ये देखील आपण होतो वाढ होतीये आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ती 9वर. बिनबाद 9 धावा. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू संपले गेले. तर पॉवर प्लेमधून षटकातील चौथा चेंडू. याच मात्र फुलटॉस घेताना चांगला फटका. इथे मात्र नजरेत भरणारा उत्तुंग असा गगनगाना चुंबणारा षटकार आलाय. उत्तुंग षटकारानेच संघाची धावसंख्या झपाट्याने वाढतीये. ती धावफलकावर 2 षटकार आले आणि नुकताच षटकार येताना मनीष बांबरे स्वतः जाऊन पोहोचले 14वर. पण संघाची धावसंख्या पाहिली तर 15 पोहोचते आहे ती धावफलकावर. अतिशय चांगली कडक बॅटिंग म्हणतात क्रिकेटच्या मराठी भाषेत म्हणलं तर कडक बॅटिंग सध्या आपण जे पाहतोय. मनीष यांनी सूत्र आपली हाती घेतलेत आपल्या खांद्यावर, कारण त्यांना माहिती आहे की दीपेश आपण यांना साथ देतोय आणि आपण जर चांगली सुरुवात करू तर त्यांना देखील हुरूप येईल. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका अगदी मैदानाच्या चौफेर खेळी आपण पाहतोय या फलंदाजीचे आणि आता देखील स्विच हिटचा फटका अगदी त्यांना चौकार देऊन देतोय. 4 धावा देऊन जातोय तो संघाला. अडबी तेवढे फटके क्रिकेटमध्ये आपण होतो हल्लीच्या क्रिकेटमध्ये हे फटके पाहायला मिळतात आणि त्यामुळेच इथे मात्र ऋषींची चांगली जेवढी गोलंदाजी होती तेवढे चांगले फटके मारले गेलेत आणि आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार अशी आतषबाजी करताना अगदी मनीष बांबरे कडाडत आहेत मैदानातून. एक बेधडक फटकेबाजी करतात. मनमुराद क्रिकेटचा आनंद प्रेक्षकांना आमच्या देत आहेत. नक्कीच कौतुकाची ही कामगिरी. त्यामुळे संघाची धावसंख्या पाहता पाहता पोहोचली 19 धावावर. आतापर्यंत 5 चेंडू संपले. तिच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्ले यासाठीच म्हटलं जातं की असतं नियमाप्रमाणे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने जो नियम अंमलात आणला त्याचं कारण म्हणजे फलंदाजांना देखील संधी मिळाली पाहिजे. कारण गोलंदाजावर थोडंसं फटकेबाजी होते या षटकामध्ये आणि अशा वेळेस मात्र पुढच्या अंतिम चेंडूवर देखील पाठलाग मात्र अपुरा राहिला आणि चेंडू निघून गेला तो सर सीमा रेषा पार चौकार. म्हणजे या षटकाचा आपण विचार केला तर कधी 4 चौकार आले 1 षटकार आला आणि खर्चीला षटक संपलं नुकतंच ते सापने संघाकरता ते ऋषी यांचा. तर या षटकात तब्बल धावा आल्या तर धावफलकावर बिनबाद 23 धावा 23 विदाउट लॉस. जी कामगिरी आपण सध्या पाहिली होती मनीष बांबरेची. आता दीपेश येथील पुढच्या षटकातील पहिल्या चेंडू खेळण्याकरता. तर निश्चितच कुणाल मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की तुमचा संघ आज खरोखर भलत्याच फॉर्ममध्ये आणि सातत्याने मात्र आपण पाहतो की यंदाचा हंगाम जर पाहिला तर त्यांचा खूप चांगला गेला आहे. अनेक टुर्नामेंट्स त्यांनी जिंकल्यात. तर तुम्ही या सामन्याविषयी काय म्हणाल? नक्कीच खूप प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आणि सतत प्रॅक्टिस करतोय अल्मान संघ आणि चांगलं प्रदर्शन प्रॅक्टिसमुळेच होतंय मैदानात ना. चांगली मॅच ती रंगती आणि चांगला खेळ होतोय टीमकडनं.
आमच्या अभिजात संघासाठी तुम्ही काय ॲडवाईस देऊ शकाल? नक्कीच खूप सारा ग्राउंड, खूप चांगला ग्राउंड आहे, अगदी दर्जेदार ग्राउंड आहे. अगदी जर आपण पाहिलं तर वाडा तालुक्यातनं गोल ग्राउंड ती अगदी नामशेष झाली आहेत. म्हणजे गोल ग्राउंड कुठे जास्त करून पाहायला मिळतच नाही आहेत. आणि खूप चांगला ग्राउंड ते आपण पाहतो या 80च्या ग्राउंडमध्ये. नक्कीच नक्कीच तुमच्या देखील मताला सहमत असेल आमचं, कारण सर्व आमचे लाडके रसिक किंवा आमचे जे प्रमुख मान्यवर पाहुणे आहे, त्यांनी देखील या स्पर्धेचं खूप कौतुक केलं आणि आमच्या ग्राउंडचं खास कौतुक केलं. शेलार बंधू स्टेडियम आपण पाहतोय, त्या स्टेडियममध्ये झाली ही स्पर्धा. आणि दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात होते, पहिल्या चेंडूवर दीपेश आणि सावध पवित्रा घेतला. त्याला माहिती मागच्या सामन्यात ते शून्यावर बाजवते, यावेळेस थोडंसं आपल्या सहकार्याला ते जास्त संधी देत आहेत, कारण त्यांचा अगदी चांगला जम बसला. या सामन्यातून चांगली तरी सुरुवात केली, त्यावरच आपण विश्वास ठेवावा. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतो की एखादा जो चांगला खेळाडू लयमध्ये असतो त्याला जास्तीत जास्त संधी द्यायची. आणि ह्या काही गोष्टी असतात त्या आपण गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, तरच क्रिकेट भरतं. दरम्यान मात्र पाहिलं तर धावसंख्या पोहोचली ती 24वर 24 रन. मनीष जता स्ट्राईकवर येतील. या षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी विकी यांचा. तर विक्रांत आपण पाहतो एक चांगले गोलंदाज आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आपण साजरा केला त्यांना शुभेच्छा देताना. तेच विकी मागच्या सामन्यात त्यांनी 3 विकेट घेतल्या होत्या. दरम्यानला हा पुढचा चेंडू इथे मात्र निश्चितच कमबॅक गोलंदाज करतायत. चांगल्यापैकी चेंडू हाताळला गेला. तर या दरम्यान दोन चेंडू जर खूप चांगले हाताळले गेलेत विकीने, आणि संघाला कुठेतरी नक्कीच धावांचा जो सिलसिला चालू होता तो थांबवला गेला. थोडंसं कंट्रोलमध्ये आणता येतं ते फलंदाला, थोडंसं शाबूत त्यांना काबूत आणलं गेला ते मोठे पटके मारण्यापासून. याच मात्र अगदी हे थांबायला तयार नाहीत मनीष. आणि पुढच्या चेंडूवर अतिशय सुंदर जल, अतिशय या सामन्यातला टर्निंग पॉईंट होऊ शकेल. जबरदस्त हा जल घेताना अगदी कसलेल्या फलंदाज मात्र तिने बाद केलं गेलं. मनीष सारखा फलंदाज अगदी या चांगल्या चेंडूवर बाद केला गेला आहे. अगदी बाउंड्रीच्या रेषेवर चेंडूला झेललं होतं, अगदी बरंचसं अंतर कापत हा क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर. आणि सर एक त्या झेल घेताना आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. असेच झेल मात्र अगदी सामन्याला कलाटणी देणार असतात, विकेट विजय मिळवून देणार असतात. या दरम्यान मात्र एक महत्त्वाची विकेट घेतली गेली, कारण अल्बान संघाला चांगल्यापैकी धावा येत होत्या. 26 फटकाबाजीच्या नादात इथे मात्र बाद झालेत मनीष. परंतु संघासाठी एक चांगलं तमाम काम करून गेलेत. आपली जी कामगिरी त्यांनी केली आहे ती संघासाठी निश्चितच सुरेख अशी म्हणता येईल. चुकावणारी कामगिरी, आनंदाचं वातावरण त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतं आहे. दरम्यान पहिला फलंदाज तर बाद झाला, परंतु नवीन फलंदाज मैदानात येतात ज्यांनी मागच्या सामन्यात चांगली बॅटिंग केली होती. आणि त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास देताना संदेश. खरोखर हा देखील खेळाडू आपलं होतं गेल्या 2-3 वर्षांमध्ये अतिशय त्यांनी एक स्थान आपलं निर्माण केलं आपल्या संघामध्ये. कारण दिपेश याच्यावर भार त्यांनी कमी केला आहे, कारण पूर्वी आपण म्हटलं अगदी 2-4 वर्षापूर्वी दिपेश गुलाब खेळले की सामना जिंकायचे, परंतु दिपेश बाद झाल्यानंतर संघाची परिस्थिती नाजूक व्हायची. पण आता मात्र ते चित्र नाही राहिला. तर यावेळेस मात्र अगदी मी कौतुक करतो संदेशांचा, म्हणते ते देखील माघारी परतलेत पुढच्या चेंडूवर. आणि लगातार बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट घेताना विकी आपण पाहतोय हॅट्रिकवर येत आहेत. अतिशय हॅट्रिक बॉल असेल का बघूयात. चांगलीपैकी कामगिरी त्यांची या षटकात होती आहे. जो वेग चालला होता धावांचे, पाऊस पडत होता, चांगले फटके मारत होते, यावर कंट्रोल कुठेतरी करण्याच्या दृष्टी मात्र अगदी वाटचाल केली तिने सापणे संघाने. आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की ह्या किती महत्त्वाचा सामना आहे. आपण जर जिंकलं तर आपण क्वालिफाय होऊ, नक्कीच या स्पर्धेचं एक बक्षीस आपल्याला लागू होईल. याच इराद्याने दोन्ही संघ अगदी पेटून उठलेत मैदानात, अगदी कडवी लढत देत आहेत. आणि प्रेक्षक मात्र या आनंद घेतात आपण पाहतोय. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य स्मित पाहायला मिळतं. प्रत्येक प्रेक्षक अगदी खुश झाला असेल या स्पर्धा पाहताना, कारण 80ची स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असते, आनंद असतो. तो आनंदाचा माहोल आपण पाहतो. आणि आमच्या तर मग कालच मी एक वाक्य म्हटलं होतं की आमच्या गावामध्ये अशा प्रकारचं काही एखादं कार्य असलं, विशेषतः क्रिकेटची स्पर्धा असली की तो एक आमचा महोत्सव असतो खेळाचा. तो महोत्सव इथे साजरा होतोय कालपासून. तर या दरम्यान हॅट्रिकचा चेंडू, पुढचा चेंडूला मात्र खूप चांगला चेंडू टाकला होता. थोडासा गती कमी ठेवली, पण तो चेंडू टप्पा अचूक ठेवताना चेंडू नेला एसटी मागे डॉट स्वरूपात. आणि विक्रांतांची खासियत म्हटली होती अतिशय चांगल्यापैकी मारा करताना या षटकात त्यांनी खूप कंजूस गोलंदाजी केली आहे. कारण पहिल्या चेंडू फक्त एकच धाव देताना आतापर्यंत 5 चेंडू संपवले ते या षटकातले, आणि 2 विकेट महत्त्वाचे मिळवल्यात. त्यामुळे कुठेतरी ब्रेक थ्रू दिले गेले, ते संघाला फायदेशीर ठरले आहेत. ते आपल्या संघाला कमबॅक करण्याकरता सामन्यातून षटकातील अंतिम चेंडू. आतापर्यंत धावसंख्या 24. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतली, परंतु दिशाहीन अगदी कंट्रोलमध्ये गोलंदाजी सुरुवातीला पाहिली होती. यावेळेस थोडंसं कुठे ना होईना चुकी मात्र केली गोलंदाजीने. आणि एक एक्स्ट्रा चेंडू यावेळी टाकावा लागेल. एक धावेने संघामध्ये धावसंख्या पोहोचली ती 25वर 25. आत्तापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 23 झाल्या, परंतु या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. एक नुकताच वाईट आला, त्यानंतर 2 धावा या षटकात आल्यात. आणि षटकातला पुन्हा एकदा अंतिम चेंडू.
याच अगदी सरळ चेंडूने खेळणं पसंत केलं तर चेंडू निघतो तो शॉट डीप एक्स्ट्रा करतो आणि खराब क्षेत्ररक्षण बघा. इथे असं वाटलं होतं की चेंडू अडवला जाईल, परंतु अगदी त्यांच्या दोन्ही पायांच्या मधून चेंडू सीमा पार झाला. आणि फिल्डिंगमधलं हे तंत्र अगदी चुकीचं आहे. मी म्हणतो खाली बैठक जर मांडली असती कदाचित चेंडू पकडता आला असता, शरीराला थांबवता आला असता. पण तो क्रिकेट या छोट्या छोट्या चुका खूप सगळं मार्ग ठरतात आणि हा महत्त्वाचा चौकार आला आहे संघाकरता. त्याचबरोबर षटक देखील संपलं गेलं ते दुसरं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर शिवंजी आलमान संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 29 धावा 29, म्हणजे चांगला स्कोर उभा केला आहे पहिल्या 2 षटकामध्ये. 4 षटकात सामन्यामधून पाहिलं तर 14.5ची गती चांगलीच म्हटली जाते मर्यादित षटकामध्ये. परत लगेच आपण जाऊया पुढच्या षटकाकडे. आपल्याला जर जास्त वेळ घालू नका, कारण तुम्हाला बॅटिंग पुढे करायची आहे या हेतूने मात्र आपण तिसरं षटक पाहणार आहोत मैदानातलं. आज खूप अनेक मान्यवर प्रमुख मंडळी इथे उपस्थित झाली या स्पर्धेकरता. प्रत्येकाचं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढ्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण आणि इथल्या क्रिकेट रसिकांचं स्वागत केलं. नवीन षटकाला सुरुवात अभि येत आहेत. अभिषेक बड्डे बॉय आज त्यांचं आपण पाहिलं हॅट्रिक पाहिली होती. त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आपण साजरा केला होता. अगदी त्यांना अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला गेला त्यांच्या मित्रपरिवाराकडून, आमच्या स्पोर्ट्सकडून आणि आमच्या सर्व लाडक्या रसिकांकडून. तेच अभि आता गोलंदाजी मार्कवर आपला मोर्चा सांभाळतील. तो या षटकाचा पहिला चेंडू थोडासा कमी गतीचा पडतो शॉर्ट पिच चेंडूवर चांगला की आडव्या पट्ट्याने फटका मारला. तिथे शतरक्षक मनीष थोडंसं चुकी करतायत फेक करण्यामध्ये, त्याचा फायदा घेताना 2 धावा जिथे 1 तिथे 2 धावा कन्वर्ट केल्यात. आणि या एक धाव इथे एवढीच महत्त्वाची राहील ती सामन्यामधून. तिथे आपण पाहतो शतरक्षक जे होते त्यांनी फेक जी केली गेले त्यावर त्याचा नक्कीच फायदा चांगला मिळाला तो 2 धावामध्ये. आणि धावसंख्या आता पोहोचले पलकावरती आतापर्यंत 31 धावा 31. तर आलमान संघ आपण होते मैदानात बॅटिंग करताना निश्चितच मनोरंजनाचा आनंद घेत आहेत या खेळाचा आणि आपल्या संघासाठी चांगली स्कोर उभा करायचा, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावर या संध्याच्या सत्रामध्ये थोडंसं दडपण येईल या हेतूने. त्यांची भरलेली फलंदाजी पुढच्या चेंडूवर आता स्विचचा फटका. आता मात्र चेंडू थांबणं कठीण असेल, कारण आउटफील्ड अतिशय वेगवान आणि चेंडू सरळ गेला आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादनाचं करता. मग आमचे छोटे कलाकार लगेच चेंडू फेक करतायत. तर मला वाटतं शार्दूल तिथे असतील, लगेच चेंडू फेक केले त्यांनी. आणि काही आमची छोटी युवा पिढी देखील तेच आम्हाला अनुकरण करते, ज्या आम्हाला मागच्या वाडवडिलांनी जे शिकवलं, चांगल्या गोष्टी शिकवल्या त्याच देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या नवीन पिढीला. या दरम्यान मात्र निश्चितच चौकाराला धावसंख्या चौकाराने वाढली आहे, ती आत्तापर्यंत 35वर जातात 35. 2 बाद 35 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. तर शिवंजी आलमान संघाच्या आपण सध्याचा सामना जो पाहतोय तो शिवंजी आलमान वर्सेस सापणे 11 सापणे या 2 संघांमधली ही मोठी लढत, बिग फायटिंग मॅच, आजच्या गटातला अंतिम सामना. आणि पुढचा चेंडू पायात मिळाल्यानंतर मात्र दीपेश थांबणार नाहीत हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि लगेचच चेंडूला पुल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार, उत्तुंग षटकार. अगदी त्या भोंग्यामध्ये त्यांचा भोंगा मला फोडला असावा. जबरदस्त हा टोलेजिंग फटका षटकार. आज षटकाराचा पाऊस दीपेश आणि पहिल्या सामन्यामध्ये पाडला होता. तब्बल 11 षटकार ठोकताना 20 चेंडूमध्येच 91 धावांची भरदार केली होती. आणि अगदी मागच्याच आठवड्यात जर आपण पाहिलं असेल तर हमरापूरची जी एजेस कॉलेज स्पर्धा होती त्या स्पर्धेत देखील त्यांनी 71 धावा ठोकल्या होत्या. एक अर्धशतक ठोकलं तर लगेचच पुढच्या आठवड्यात दुसरं अर्धशतक ठोकलं. आणि त्याच सामन्यामध्ये आपण फायनलचा सामना जर पाहिला असेल की बिलोशी संघासाठी आयकॉन प्लेअर म्हणून घेतला गेला. आणि त्याच फलंदाजांनी मात्र 2 षटकामध्येच 32 धावा ठोकताना बिलोशी संघाला अगदी पहिलं जे त्यांचा कप मिळून दिला 1 लाखाचा ते या दीपेश गुलाब यांच्यामुळं. आणि निश्चितच जबरदस्त ही कामगिरी करणारा फलंदाज बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आणि पुढचा चेंडूवर देखील अगदी पुन्हा एकदा भला मोठा फटका आणि आणखी एक चेंडू निघतो प्रेक्षकांच्या भेटीला, उत्तुंग षटकार. जे पहिली 2 षटकं खूप चांगल्यापैकी पाहत होतो, परंतु या षटकामध्ये अगदी धावांचा वर्षा होतोय, फटक्यांचा पाऊस पडतोय, कारण चौकार आणि षटकार याचीच भाषा बोलली जाते ती दीपेश गोलप यांच्या बॅटमधून. त्यामुळेच लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि सगळ्याची धावसंख्या पाहतोय पलकावरती जाताना 47 धावा 47. सध्याच्या चित्रात अशा प्रकारचे षटकार मारणं कठीण असतं. काल आपण पाहिलं असतील की काल षटकार जात नव्हते, परंतु आज मात्र दीपेश यांच्या बॅटमध्ये काहीतरी जादूच असे मी म्हणेन. पुढचा चेंडूवर मात्र हा फ्लॅट वर चुकला म्हणावं गेल. चेंडू थोडासा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांताने चेंडू पडता पोहोचते. माहिती की दीपेश किती खतरनाक फलंदाज आहेत, आपल्याला नडतील. आणि आता मात्र त्यांच्याकडून निश्चितच प्रयत्न अपुरे राहिलेत, परंतु चेंडूवर 2 धावा सहज घेतल्या गेल्या. आणि 2 धावा घेताना संघाची धावसंख्या पोहोचली पलकावरती 49 धावा. दीपेश सुरुवातीला अगदी शांत होते ना, माहिती होतं की जोपर्यंत मनीष फटकेबाजी करतायत तोपर्यंत आपण शांत राहायचं. आणि आता मग त्यांचं आक्रमक धारण त्यांनी रूप केलं आहे. म्हणूनच आम्ही त्यांना नेहमी म्हणतो हा भुकेलेला वाघ म्हटला तो टायगर ऑफ दी वाडा टेनिस असं जे म्हटलं त्यांच्यासाठी ते याचसाठी. दरम्यातला हा मात्र पुढचा चेंडू षटकातून पुढच्या चेंडूला अगदी सहज सोपा झेल देऊन बसले एसटी मागे. आणि इथे त्यांची झंझावती इनिंग मात्र संपुष्टात येते, पण हा झंझाव थांबवला गेला पुढच्या चेंडूवर.
आणि पाहता पाहता निश्चितच हे षटक देखील इथे संपलं गेलं आहे. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला गेला. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर शिवम जालमान संघाची धावसंख्या पोहोचले प्रथम बॅटिंग करताना 49 धावा, 49 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद झाले. नुकता तिसरा फलंदाज दीपेश यांच्या स्वरूपात बाद होतोय आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना लगेचच घाई करा. तर सापणे 11 संघ थोडंसं नक्कीच खचित झाला असेल. दीपेश यांच्या फटकेबाजीला तोंड देताना अखेर त्यांना शुष्कारा मिळाला की त्याची विकेट गेली. कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारची फटकेबाजी समोरचे होते तेव्हा गोलंदाज किंवा फलंदाज क्षेत्ररक्षक विशेषतः नाराज असतात. थोडेसे मात्र त्यांचे नक्कीच नाराजगी ती आपण पाहतो त्यांच्या बॉडी लाईनवर आणि इथे मात्र तसं काही दिसत नाही. पण त्याच विकेट मिळाल्यानंतर त्यांचा उत्साह चेहरे मात्र खुलले गेलेत. कारण धावसंख्या अजून पुढे वाढली असती. त्याला रोख कुठेतरी दिला गेला दीपेश बाद झाल्यानंतर आणि त्यानंतर नवीन षटकाला देखील सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आपण होतो गोलंदाज हर्षद. एकच विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 23 धावल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावल्या आणि आता अंतिम षटक जे सुरू होते ते अंतिम षटकात बघूयात. गोलंदाजांना काहीतरी आपल्याला पराक्रम करावा लागेल, चांगल्यापैकी गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर धावसंख्या अजून पुढे जाऊ शकते आणि त्या आपल्या संघासाठी नक्कीच कठीण बाब बसेल किंवा राहील. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चढून गेला तर पाठीमागे एक प्रयत्न तर नक्कीच केले होते एसटी रक्षकांनी भाऊ यांनी, परंतु दरम्यान चढू मागे गेल्यानंतर धावसंख्या बरोबर 50 लागली. फलकारांनी एक धाव आल्यानंतर धावसंख्या बरोबर 50 लागली आणि संध्याकाळी सत्रामध्ये 50 धावा मित्र मिळून खूप कठीण जाऊ शकतात पुढे. ते सापणे संघाला परंतु अजूनही पाहिले तर 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये धावसंख्येची मजल कितपर्यंत झाली हे सांगणं सध्या कठीण असेल. कारण दोन्ही फलंदाज आपण पाहतो ओमकार असतील किंवा विशाल असतील हे देखील मिडल ऑर्डरचे चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे निश्चितच 1-2 मोठे जर फटके आले तर ही धावसंख्या निश्चितच जाऊ शकते. ती साधारणतः 60+ होऊ शकते. आत्तापर्यंत 4 बाद 3 गडी बाद 50 धावा आणि या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी हर्षद गोलंदाज. शॉर्ट पिच आणखी एक विकेट बघा. एसटी मागे जे यष्टीरक्षक आहेत चांगली झेल टिपताना आपण पाहतोय. एका मागे 2 चांगले झेल टिपले गेलेत आणि निश्चितच फलंदाज बाद भाऊ मला वाटत आहेत. अतिशय चांगली त्यांची कामगिरी आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष भाऊ अर्थात रवींद्र यांची चांगली कामगिरी राहिली आहे दीपेश कोलम यांच्या साथीला. कोण आहे अजय. ओके अजय आहेत. दरम्यान मात्र निश्चितच अजय या एसटी रक्षक यांनी 2 झेल टिपले गेलेत एसटी मागून आणि खूप चांगल्यापैकी कामगिरी सापणे संघासाठी करताना. एकंदरीत पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानात येताना ओम आलेत. ओम आणि ओमकार म्हणजे दोघांची नावं ओमकारच आहेत, परंतु ओम नावाने पण त्यांना परिचित असलेले ओम नुकतेच आलेत मैदानात नवीन फलंदाज. तर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत सामन्यामधून. या अंतिम षटकामधले फायनलचा सामना आपण होतोय गटातला आणि इथे मात्र कमी गती ठेवली. चेंडूला थोडी उसळी देताना अगदी चेंडूला नेले ते एसटी मागे आणि पंच वाईड घोषित करतायत विजय बटाला. त्याचबरोबर आमचे स्वतः बाळा पवार साहेब सुद्धा चांगल्यापैकी पंचगिरी करतायत. आज निश्चितच भंडारी सर नसताना ही कमतरता त्यांनी जाणून दिली नाही. ते पंचाच्या भूमिका आहेत कारण आज शशांक ठाकरे सर असतील किंवा विशाल ठाकरे सर असतील या पंचांनी देखील चांगलं इथे काम केलं या स्पर्धेकरता. दरम्यान मात्र 1 बाउन्स अलाउड असतो एका षटकामध्ये, तो टाकला गेला आणि त्यानंतर या षटकातून पुढच्या चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद. गती मात्र खूप चांगल्यापैकी ठेवते. अगदी यावेळी चेंडू पुन्हा एकदा गुडलेनचा वापर केला होता पाटा खेळपट्टीवर. अशा प्रकारे चेंडू आपण सध्याच्या स्तरामध्ये देखील पाहतो की उसळी घेतात आहेत आणि आणखी एक चांगला चेंडू हाताळताना ते षटकात 3 चेंडूचा खेळ संपतोय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बॉलिंगमध्ये आपण पाहतोय की हर्षद यांची करिश्मा एक चांगली गोलंदाजी करतायत. अंतिम षटकामध्ये शिवंजी आलमान संघाला जास्त धावा देऊ द्यायच्या नाहीत या हेतूने मात्र जी गोलंदाजी चालते आहे तर चांगला हेतू ते बाळगत असताना सापणे संघासाठी एक चांगली भरीव कामगिरी सध्याच्या षटकामध्ये पाहायला मिळते आहे. षटकातील 4था चेंडू. हो जी मतं किंवा पुनरावृत्ती आपण पाहतोय वारंवार कारण शॉर्ट पिच चेंडू बरेचसे आपण पाहतोय गुड लेंथवरच्या उसळी घेणार आहे आणि फलंदाज आडव्या पट्ट्याने मात्र खेळताना अगदी वारंवार चुका करतायत. कारण या अंतिम षटकामध्ये अशा प्रकारचे फटके मारून चालणार नाही. तर जर तुम्हाला जर धावा येत नसतील तर सिंगल धाव घेऊन समोरच्या फलंदाजाला एंड स्ट्राईकवर आणणं तेवढंच गरजेचं आहे. कारण सुनील गावस्कर पूर्वी म्हणायचे की जेव्हा तुम्हाला असं प्रेशर येतं ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असताना वारंवार जर चेंडू हुकत असाल तर आपण एकच काम करायचं समोरच्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणायचं एक धाव काढून. हे मात्र तंत्र नक्कीच क्रिकेटमध्ये चांगलं म्हटलं जातं. दरम्यान पुढच्या चेंडूला फटका तर जरूर आला पण आत्मविश्वास फटका नव्हता. चेंडूवर नियंत्रण केलं गेलं परंतु एक धाव रोखू शकलो ते फलंदाजांना घेण्यापासून आणि याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते फलकावरती 52. आजचा मात्र निश्चितच मोठा स्कोर आपण बघतोय. सकाळी देखील मोठा स्कोर याच संघाने केला होता. सकाळीच्या सत्रामध्ये पहिल्याच सामन्यामधून कोणे संघाविरुद्ध
113 धावांचं रोखठोक उत्तर दिलं होतं आणि मोठी धावसंख्या उभी केली होती. या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या वैयक्तिक आणि सांघिकरित्या झाली होती ती शिवंजी आलमान संघाकडून. आणि आता मात्र आपण बघा की अंतिम सामन्यात देखील त्यांची धडाकेबाज खेळी करताना धावसंख्या 52 पोहोचली. तर या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र स्विचचा प्रयत्न होता, पण तो अखेर बघूयात काय नेमकं घडेल. तर सामन्यातली इनिंग संपली गेली, कारण बरोबर 4 षटकं संपतायत आणि 4 षटकं संपताना फलंदाजी ते मात्र बाद झाले. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर सव्वा 5 फलंदाज बाद झाले आणि 5 मैदानातील दुसऱ्या इनिंगकडं. आणि आता दुसऱ्या इनिंगसाठी आम्ही पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूयात कुणाल मुकश यांना. त्यांचा आज आपण दिवसभरात चांगला आवाज ऐकतोय, चांगली त्यांची कॉमेंट्री ऐकतोय आणि आम्हाला सुद्धा वाटते की आता अंतिम जे 4 षटकं हाताळले जातील आपला गावचा संघ खेळतोय. काल आपण उल्लेख करत होतो की काल सुद्धा असंच होतं. काल सूरज पाटील खेळ इथे कॉमेंट्री करतोय आणि त्यांचा संघ समोर हारत होता. परंतु आज मात्र असं होणार नाही असं मी थोडीशी घाई करतो, कारण आज इथे समोर कुणाला आहेत आपला अनाऊन्स करण्याकरता. त्यांना आपण पुन्हा एकदा ऐकूयात त्यांचा आवाज. थँक्यू सर, थँक्यू दिनेश सर. 6व्या मॅचमध्ये बॅटिंग करण्याकरता समोर विस्फोटक बॅटर समीर माळी तो मैदानात आलाय. मनीष बांबेरे ओव्हर नंबर 1 अभि आणि समीर आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, आक्रमण ते केलं जातंय. पहिला बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप. समीर माळीच्या बॅटमधनं आलाय चौकार. 4-4-4. अगदी जर आपण पाहिलं शिवंजी स्पोर्ट्स सलमान प्रथम बॅटिंग करताना जिथे पहिल्या ओव्हरला 23 होत्या, तदनंतर मात्र कुठेतरी शेवटच्या ओव्हरला ज्या काही कमी धावा आल्या, तदनंतर मात्र स्कोरला पूर्णपणे थांबवलं सापणेकरांनी. तिथे जाऊयात मॅचमध्ये पहिल्या बॉलवर चौकार आलाय. सुरुवात दमदार केली आहे हे म्हणायला हरकत नाही आहे. मनीष बांबेरे ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मिड विकेटच्या आसपास एक क्षेत्ररक्षक तो तैनात केला जातोय. ओव्हर नंबर 1 पुढचा बॉल पुन्हा एकदा समीरच्या विपक्षात. चांगला बॉल तिथे इनटू द गॅप. बॉलचा पाठलाग करतोय कुणाल बदादे. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमा रेखा पार. आलाय चौकार. 4-4-4. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये ना तिथे फायदा घेतोय समीर माळी. अगदी क्षेत्ररक्षण पाहून खेळ करतोय. जसा बॉल तसा खेळ. विशाल तो आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर. दीपेश घोलपला आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑन वरनं जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्ररक्षक घेतलाय. डीप मिड विकेटला होता तो, आता आसपास जवळजवळ काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मध्यावर त्याला घेतलाय. जाऊयात मॅचमध्ये. पुढचा बॉल समीर माळी त्याच्या विपक्षात मनीष.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे दीपेश गोलप बॉलवर सरसावतोय. सिंगल धाव ती कंप्लीट केली आहे. एकच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते. तिथे 2 चौकार आलेत ना, लगेच स्ट्राईक रोटेट केली. एक महत्त्वपूर्ण खेळ तो या 2 बॅटरकडनं आपण पाहतो. पहिले 3 बॉल 9 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. आजच्या दिवसाचा बड्डे बॉय तो मैदानात आहे अभि. 3 बॉल 9 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. दीपेश गोलपला आपण पाहतोय. कुणाल बदादे क्षेत्ररक्षण त्याच्याकरता सातत्यानं चेंजेस त्याला केलं जातंय. 4व्या मॅचमध्ये अभि आहे समोर बॅटिंग करण्याकरता. चांगला बॉल, दर्जेदार बॉलची हाताळणी ती मैदानात होतीये. एसटी रक्षक त्याचा सहारा भेटतोय. कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र दिली जात नाहीये. धावसंख्या 9 ही स्कोर कार्डवर असताना अभिजात क्रीडा मंडळ आयोजित भव्य ओव्हरऑल टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. दुसरा दिवस आहे आणि दुसरा क्वालिफायर संघ कोणता असेल प्रतीक्षित आहे. मात्र पुढचाच बॉल त्या बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप आलाय अभिच्या पाठमधनं. चौकार 4. प्रति ओव्हर 13ची सरासरी आहे. पहिल्या ओव्हरला 13 आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले त्यातनं अटॅकिंग मारा तो सापणेकर नक्की करतील. पॉवर प्लेचा फायदा ते देखील घेतील. 13 धावा आल्यात. पहिले 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधनं. मनीष बांबेरे अभिच्या विपक्षात. पुढचा बॉल स्विच इट. तिथे बॉलचा आता पाठलाग केला जातोय. ओम मुकाशी बॉल पर्यंत पोहोचेल का, मात्र तिथे पोहोचलाय. बॉलची फेकी करतोय. धावा कंप्लीट झाल्यात त्या टोटल 2. या 2च्या मदतीने धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 15. पहिल्या ओव्हरला 15 आल्या. जिथे जर आपण पाहिलं तर मनीष बांबेरेनं ते षटक हाताळलं. 15 धावा. मनीष बांबेरेनं बॅटिंग करताना 23 धावा घेतल्या होत्या पहिल्या ओव्हरला. मनीष बांबेरेला 15 घेतल्यात. इथे पहिल्या ओव्हरची ती पहिलं षटक ते संपलंय. जर आपण पाहिलं तर आज कोणी स्पोर्ट्स कोणी या ठिकाणी देखील स्पर्धा आहे आणि आजचा फायनलचा दिवस आहे. त्या स्पर्धेतनं ओव्हर नंबर 2 सध्या संदेश भुईर आलाय. ऐनशेच्या मैदानावर आपण दर्जेदार स्पर्धा पाहतोय. अगदी चर्चा राहिली या स्पर्धेची. दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहतोय जी ऐनशेतकरांकडून आयोजित केली आहे. अभिजात क्रीडा मंडळ ऐनशेत अगदी कित्येक वर्षाची परंपरा. ओव्हर नंबर 2 करता संदेश भुईर आलाय. हे षटक खूप महत्वाचं आहे. ज्या षटकाकरता संदेशला पाचारण केलंय. आता पॉवर प्लेचं बंधन त्यातनं मुक्तता भेटली आहे आणि गोलंदाजी करण्याकरता आलाय. समीर माळीच्या विपक्षात चेंडू हाताळणी. पहिला बॉल. पहिलाच बॉल तिथे बॅटच्या टोला लागला असावा. मनीष बांबेरे तो बॉल पर्यंत झेपावतोय. सिंगल ती कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 ची स्कोर कार्डवर लागतीये. 53 धावांपर्यंत जायचंय. 16 झाल्यात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर तब्बल 51,000 व आकर्षक ट्रॉफी जर आपण पाहिलं तर योगेश बबनराव पाटील साहेबांच्या माध्यमातून हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये स्वप्नीलजी अशोक ठाकरे साहेबांकडनं. तदनंतर 21,000चं पारितोषिक जे आपण पाहिलं नरेशजी काळे साहेबांकडनं. त्यांचा संघ हा सध्या मैदानात आहे. सापणे 11 सापणे संघ. नरेशजी काळे साहेब त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. इथे जयेश जाधव तो बॉल पर्यंत पोहोचतोय. डीप फाईन लेगचं क्षेत्र आहे. तिथे बॉलची फेकी करतोय. सिंगल तिला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. जिथे 1 होती तिथे 2 गेल्यात. या 2 धावा कंप्लीट होतील. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 18 धावा. तिथे चांगली मॅच ती मैदानात रंगतीये. विकेटच्या शोधात संदेश भुईर देखील आहे. पुढचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. संदेश भुईरच्या विपक्षात तो स्विच इटचा प्रयत्न अभिनय केला. मात्र तिथे असं म्हटलं जातं की लगा तो आबाद नाही तो बर्बाद. या फटक्याचं वर्णन आहे. तिथे डॉट बॉल तो घोषित झालाय. 3 बॉल ते संदेशनं आतापर्यंत हाताळलेत. अजूनही 3 बॉल इथून पुढे संदेशला टाकायचे आहेत. दुसरं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल अभिच्या विपक्षात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे फटका चांगला आहे. बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होईल. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट बॉल जातोय. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 22 ती लागतीये. मैदानातनं
एक षटक ते टार्गेट करतायत सापणेकर. संदेशला टार्गेट केलं जात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. संदेशवर अटॅक करायला तोच चालू केलाय कारण की चौकार ठोकलाय चौथ्या बॉलवर. कमबॅक करणारा इथनं बॉल टाकला जाईल का, संदेशवर अटॅक केला जाईल. पुढचा बॉल अभि. गती परिवर्तन, कमी वेग, फिंगरला रोल केला, अतिरिक्त टर्न तो प्राप्त झाला आणि तिथे डॉट बॉल. बाकीचं काम यष्टीरक्षक भाऊ न केलंय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 22 स्कोर कार्डवर असताना चांगली बॅटिंग टीम मैदानात आपण पाहतोय. दर्जेदार खेळ तो मैदानात रंगलाय. टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान सापणे 11 सापणे या संघाच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच स्ट्रॉंग अपील. विजय बटाला यांचे हात गेलेत हवेत. परतावं लागेल. पहिला हादरा, पहिला विकेट टू अभिच्या रूपानं. बड्डे बॉय बॅक टू डग आउट. विकेट जातीये. जाऊयात मॅच मध्ये. जिथे मॅच मैदानात रंगतीये. नवीन बॅटर मैदानात ऋषिकेश आप्पा या टोपण नावानं ज्याची ओळख आहे तो ऋषिकेश मैदानात दाखल झालाय. अभिला आप्पा बोलतात. ऋषिकेश तो मैदानात आलाय. येणारे बॉल आता इथून पुढे 12 असतील आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता 31 धावांची गरज आहे. म्हणजे जी सरासरी 13ची होती ती सरासरी आता 15ची झाली आहे या मॅच मधनं. 15च्या सरासरीने इथून पुढे त्या धावा करावा लागतील. जाऊयात मॅच मधनं. दीपेश गोलपचं हे महत्वाचं षटक आहे. दीपेश गोलपची ही ओव्हर खूप महत्वाची आहे हे म्हणायला हरकत नाही आहे. समीर माळी त्याच्या बॅटमधनं सतत विस्फोट झालाय. तो स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. दर्जेदार खेळ राहिला मनीष बांबेरच्या विपक्षात. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले तो समीर. येणारे 12 बॉल विजयाकरता 31 धावांची गरज आहे. 15.50 ची सरासरी आहे प्रति ओव्हर मागे. अगदी जर आपण पाहिलं तर सापणे आणि आलमान हे दोन्ही टीम एकाच ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात. सापणेच्या ग्राउंडवर सतत प्रॅक्टिस एकमेकांच्या विपक्षात. आज मात्र मॅच एकमेकांच्या विपक्षात खेळत आहेत. चला मॅच थोडी काही करा प्लीज. जास्तीचा वेळ जातोय. दीपेश गोलप आणि टीम आपण लक्षात घ्या. जास्तीचा वेळ जातोय समीरच्या विपक्षात. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. मात्र इथनं फटकेबाजी ती करावी लागेल कारण की 15ची सरासरी बनली आहे प्रति ओव्हर मागे. पहिला बॉल. स्विच हिटचा फटका. जिथे बॉलला पाठवलंय सीमा रेखा पार आलाय. चौकार समीर माळीच्या बॅटमधनं 4. ती नक्कीच जर आपण पाहिलं तर याच सापणे गावातनं एक ISPL पर्यंत खेळाडू जो आपण पाठवलाय या गावातनं. अगदी वाड्याचा अभिमान. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल. इथे आता फिंगरला रोल केला. टर्न प्राप्त झाला. जिथे दीपेश गोलप आहे अगदी फलंदाजाचं ते बदल आले ते ओळखलं आणि तिथे मग डॉट बॉल. निर्धाव चेंडू. इथनं येणारे डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील सापण्यावर. मात्र इथनं येणारे चौकार षटकार बॅकफुटला टाकतील तर टीम शिवंजय अलमानला. चांगला बॉल तो इथे होतोय. 10 बॉल 27 ची गरज आहे या मॅच मधनं. पुढचा बॉल. वेगवान तेच तर स्ट्रॉंग अपील. पंचांचे हात हवेत. समीर माळी बॅक टू डग आउट. मोठा हादरा बसतोय तो टीम सापणे 11 सापणे. मंचावर बसलेले सगळे मान्यवर आता गाणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मॅच क्रशिंग मोमेंटला आली आहे. मॅच ऐन मोमेंटला आली आहे. जिथे विकेट गेली आहे नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. मात्र गाण्याची फरमाईश देखील सांगितली जाते. डीजे वाला तरी काय करेल. जाऊयात मॅच मध्ये. 26 धावांवर जिथे दुसरा विकेट समीर माळीच्या रूपाने गेला. अजय आलाय नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता त्याच्या विपक्षात. बॉलिंग ट्रॅकवर दीपेश गोलप. पुढचा बॉल. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक. जागा बनवायची होती. फाईन लेग किंवा मग डीप स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. तिथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू.
तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू स्वरूपानं निघून जातोय. 4 बॉलचा खेळ झाला. येणारे 8 बॉल 27 धावांची मॅच रंगली आहे या मॅच मध्ये. आता जसं जसं संध्याकाळ होईल तसं वातावरण थोडंसं दमट होईल. मोठ्या पटक्यांकरता थोडंसं संघर्ष करावा लागेल. इथे झेलला संधी. दीपेश गोलब जीवाच्या आकांतानं धावलाय. वाह काय झेल टिपली आहे. वाह दर्जेदार अप्रतिम. आपल्या टीम करता 100% एफर्ट देतोय आणि अप्रतिम झेल. जाऊयात मॅच मध्ये जिथे नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय विक्रांत, ज्यानं या दुसऱ्या षटकातनं अप्रतिम गोलंदाजी केली. तो विक्रांत आलाय. आता बॅटिंग चांगली करायची आहे विक्रांतला, कारण की महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅच मधनं विजयापर्यंत जायचंय ना, तर या दोन बॅटरला मैदानात राहणं 100% गरजेचं आहे आणि या दोन बॅटरवर खूप जास्त जबाबदारी आहे टीमची. अपकमिंग स्पर्धा आहेत. खासदार चषक असेल सरसवल नगरीमध्ये. जर आपण पाहिलं तर सापणे 11 सापणे स्पर्धा येते 20, 21, 22, 23 या कालावधीमध्ये. शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी ती देखील येते. बऱ्याचशा स्पर्धा आहेत. पुढचा बॉल फिंगरला रोल केलंय, जिथे सिंगल अर्जित केली आहे. दुसरीचा प्रयत्न तिथे इथे विकेट जातीये. बॅटर बाद. काय घडलंय मैदानात. विक्रांतला विकेट ठेवायची होती ऋषीची, मात्र तिथे ऋषीलाच आउट दिलाय. बॅटर बाद. आता शेवटचं षटक आहे. अंतिम षटक आहे. आता अंतिम षटका करता आज तेजस साठे अनुपस्थितीत आहे. त्या करताना टीमला बॉलिंगची कमी भासते. मात्र चला टीम मीटिंग नको. चला लगेच 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 बॉलर आणायचा बॉलिंग ट्रॅकवर. येणारे 6 बॉल विजया करता 26 ची गरज आहे. नक्कीच जर कोण्याच्या ग्राउंडवरचा जर आपण विचार केला तर 1 बॉल 5 धावांची गरज असता निखिल भोईरला षटकार ठोकला आणि पिंपळा संघ जो जाऊयात मॅच मध्ये जिथे पिंपळा संघ जो आता फायनल करता गेलाय. जाऊयात मॅच मध्ये येणारे 6 बॉल विजया करता 26 ची गरज आहे. येणारे 6 बॉल विजया करता 26 धावांची गरज आहे. या मॅच मधनं 6 बॉल 26चं समीकरण बनलंय. ओम मोकाशीवर तो विश्वास दर्शवलाय. मात्र समोर विक्रांत सारखा बॅटर आहे मैदानात उभा. त्याच्या विपक्षात पहिला बॉल पहिलाच बॉल जोरकस खेळलाय. तिथे संदेश भोईरनं झेल जरी नसला घेतला तरी मात्र बॉल अडवण्याकरता त्यानं प्रयत्न केला आणि तिथे विकेट गेली आहे. बॅटर बाद. विक्रांत बॅक टू डगआउट. आणि तिथे अभिजात क्रीडा मंडळ ऐनशेचे जे कोणी बारके आहेत सगळे खुश झालेत. का आज आलमानच निघू दे असं असेल त्यांचं कदाचित, कारण की जशी जशी विकेट जाते तसे ते खुश होत आहेत आणि दीपेशचे फॅन झालेत. सकाळी थँक्यू डीजे. दीपेश गोलबच्या बरोबर सकाळी मोबाईलवर व्हॉट्सअपचे स्टेटस पाहिले. बऱ्याचशा जणांनी दीपेश गोलब बरोबर सेल्फीज घेतल्यात त्यातनं. जाऊयात नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. नीरज आलाय. इथनं टीमला तारायचंय ना तर मोठे पटके येणं ते खूप गरजेचं आहे. येणारे 5 बॉल विजया करता 25 धावांची गरज आहे. नीरज 5 बॉल 25 ची गरज आहे या मॅच मधनं. ओम मोकाशी पुढचा बॉल फटका चांगला आहे. तिथे मनीष बांबेरे बॉलवर झेपावतोय. सिंगल ती कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. कुठेतरी सापणे 11 सापणे संघानं निर्णय टॉस जिंकून स्वीकारला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि मग थोडासा कुठेतरी आता ड्यू फॅक्टर तो आपण पाहिला या मॅच मधनं. आणि येणारे 4 बॉल आता विजया करता 24 ची गरज आहे. 4 बॉल 24 ची मॅच म्हणजे 4 मोठे पटके ते इथनं खेळावे लागतील. 4 षटकार तुम्हाला विजयाकडे घेऊन जातील. त्यातनं पहिला येतो की काय
मात्र तिथे कुणाल बदादे तोच करणार नाही चुकी. विकेट गेली आहे. बॅटर बाद. संध्याकाळच्या सत्रातनं षटकार चौकार लागायला थोडासा कठीण असतं आणि मग तिथे विकेट गेली आहे. अगदी जर आपण पाहिलं या संध्याकाळच्या सत्रातनं दुसरा क्वालिफाय होणारा संघ कोण, टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल, टीम सापने का टीम आलमान. जाऊयात मॅच मध्ये येणारे 3 बॉल विजयाकरता 24 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानात आर्यन दाखल झालाय. 3 बॉल 24 धावांची गरज आहे. 3 बॉल 24 ची मॅच बनली आहे. जाऊयात मैदानात 3 बॉल 24 धावांची गरज आहे. ओम मोकाशी बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 4 ते सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल इथे क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. राजेशजी गोतारने देखील मॅच पाहण्याकरता आलेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. राजेशजी गोतारने देखील आपलं देखील. जाऊयात सिंगल. उद्या पहिली मॅच 8:30 ला स्टार्ट होईल. टीम वाडा पोलीस स्टेशन आणि त्याच्या विपक्षात टीम वाडा पंचायत समिती, दोन्ही टीम बरोबर 8:30 ला इथे टच होतील. उद्या या स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पुढचा बॉल इथे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा होता. तिथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू, चांगला बॉल तो हाताळला जातोय. अगदी विजयाच्या 1 पाऊल थोडासा लांब राहिलाय तो टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. 1 बॉल 23 धावांची गरज आहे. या मॅच मधनं ती औपचारिकता ती शिल्लक राहिली आहे. तो प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचला. मॅच पाहण्याकरता त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. गाड्या सावकाश चालवा, सावकाश जा घरपर्यंत. शेवटचा बॉल आणि इथे टॉप 3 मध्ये जाणारा संघ ठरलाय तो टीम शिवंजय स्पोर्ट्स आलमान. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम सापने 11 सापने संघ. पुढच्या स्पर्धांकरता खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात त्यांना. ऐकूयात एक डीजे.